नमस्कार मित्रांनो. सध्या बाहेर खूप जास्त तीव्र उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा सुरू असेल की उलटी होणं, जुलाब होणं, पोटदुखी आणि उष्माघाताचे रुग्ण खूप जास्त प्रमाणात वाढतात. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, बाहेर उन्हात काम करणारे लोक आणि गर्भवती महिलांना याचा धोका खूप जास्त असतो. उन्हाळ्यात तापमान खूप जास्त वाढतं आणि शरीरातून घामाद्वारे पाणी आणि मीठ खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं. जर आपण पुरेसं पाणी प्यायलो नाही तर शरीरात डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता निर्माण होते. तसंच बाहेरचं उघड्यावरचं अन्न, कापलेली फळं, दूषित पाणी किंवा थंड पेय घेतल्यामुळे पोटात इन्फेक्शनचे प्रमाण खूप जास्त वाढतं. यामध्ये उलटी, जुलाब आणि पोटदुखी देखील सुरू होते. सतत उलटी होणं, वारंवार जुलाब होणं, तोंड कोरडं पडणं, युरिनेशन कमी होणं, डोळे आत गेल्यासारखं दिसणं, खूप जास्त अशक्तपणा येणं किंवा चक्कर येणं ही शरीरात पाण्याची कमतरता असल्याची महत्वाची लक्षणे आहेत. अशा वेळी फक्त थंड पेय पिऊन उपयोग होत नाही, तर ORS खूप महत्वाचं असतं. 1 लिटर स्वच्छ पाण्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून घरच्या घरी तुम्ही ORS तयार करू शकता. आता उष्माघात म्हणजे काय ते देखील पाहूयात. शरीराचं तापमान खूप जास्त वाढून शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही अशी गंभीर अवस्था. यामध्ये खूप जास्त ताप, डोके दुखणे, गरगरणे, घाम बंद होणे, गोंधळणे किंवा व्यक्ती बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी व्यक्तीला लगेच सावलीत आणा, घट्ट कपडे सैल करा, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा. गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. दिवसभर भरपूर पाणी प्यावं. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी आणि ORS देखील घ्यावं. जास्त वेळ उपाशी राहू नये आणि कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं. जर चक्कर येत असेल, युरिनेशन कमी होत असेल किंवा बाळाची हालचाल कमी वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी सुद्धा विशेष काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी प्या, बाहेरचं अन्न टाळा आणि शरीराला सतत हायड्रेट ठेवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.